चकलीचा तुम्ही आवाज ऐका. एकदम कुरकुरीत, आतून पोकळ, वरून काटेदार झाली आहे. अजिबात तेलकट नाही आहे. आणि हो, यामध्ये आपण एक थेंबरही तेलाचं मोहन घातलं नाही किंवा भाजणीसुद्धा वापरली नाही. एकदम मोजक्या साहित्यात आणि फक्त अर्धा ते पाऊण तासात ही चकली बनवून तयार होते. तर ही चकली नक्की आहे कशाची ते पाहूयात. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले आहेत, ते घालायचे. पोहे मी स्वच्छ चाळून घेतले आहेत. त्याचसोबत आपण रोज पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे या ठिकाणी वापरायचे आहेत. आणि या ठिकाणी ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले आहेत, त्याच वाटीने राहिलेलं सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी भाजलेली डाळ म्हणजे डाळवं घेतले. जे आपण चिवडा बनवताना चिवड्यामध्ये वापरतो ना, तीच भाजकी डाळ किंवा डाळवं. काही ठिकाणी डाळवं बोलतात, काही ठिकाणी भाजकी डाळ बोलतात. त्यानंतर आता पोहे आणि ही भाजकी डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची. एकदम बारीक असं याचं पीठ तयार झालं पाहिजे. तर इथे पोहे आणि भाजकी डाळ म्हणजे डाळवं मिक्सरला फिरवून त्याचं पीठ तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे पीठ तयार झालं आहे. त्यानंतर आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे. पीठ तयार करून घेण्यासाठी एखादी परात किंवा मोठं ताटच वापरा, म्हणजे तुम्हाला जास्त भांडी भरवावी लागणार नाहीत. त्यानंतर इथे मी चाळण घेतली आहे. आता चाळणीमध्ये हे तयार करून घेतलेलं पोहे आणि डाळव्याचं पीठ काढायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे यामध्ये डाळीचे आणि पोह्याचे जे काही मोठे कण राहिले असतील ते निघून जातील. तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये पोहे आणि डाळीचे मोठे कण बाजूला निघाले आहेत. आणि इथे एकदम बारीक असं हे पीठ आपल्याला मिळाले. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. तर त्यासाठी इथे मी पुन्हा चाळण घेतली आहे आणि ज्या वाटीने पोहे आणि डाळवं मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता हे तांदळाचं पीठसुद्धा चाळणीमध्ये काढायचं आणि चाळून घ्यायचं, म्हणजे जर काही मोठे कण असतील तर ते बाजूला निघून जातील. तर इथे तांदळाचं पीठसुद्धा मी चाळून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा धणे पावडर घेतली आहे. यामध्ये लागणारे पावडर मसाले आपण पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतो आहे, पण पोहे खायचे चमचेसुद्धा लहान मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे मसाले मोजून घेताना 1 टेबलस्पून इतकं प्रमाण ठेवा. त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. जी मिरची पावडर तिखटाला कमी असते ती मिरची पावडर या ठिकाणी वापरायची आहे. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळ थोड्याशा जास्त प्रमाणात घातले तरीसुद्धा चालते. तिळामुळे चकलीला चव खूप छान येते. त्याचसोबत त्याच चमच्याने अर्धा चमचा ओवा घेतला आहे, तो घालायचा आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार किंवा त्याच चमच्याने 1 चमचा मीठ घालायचं. त्यानंतर आता हे सर्व साहित्य म्हणजे पावडर मसाले, तीळ, ओवा हे सर्व या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे सर्व पावडर मसाले, तीळ, ओवा पिठामध्ये मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं चकली बनवण्यासाठीचं पीठ तयार झालं आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे, डाळवं आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं. तर 1 वाटी पोहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, यासाठी या ठिकाणी 2 वाटी पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. 2 वाटी पाण्यापेक्षा थोडंही जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर आता मोठ्या आचेवरती या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊयात. तर इथे मोठ्या आचेवरती मी पाण्याला उकळी काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता पाणी खळखळून उकळतं आहे. त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये आपण जे चकली बनवण्यासाठी पीठ तयार करून घेतलं आहे ते पीठ घालायचं. पीठ पाण्यामध्ये घालण्याआधी लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच हे तयार केलेलं पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे. तर इथे सर्व पीठ मी उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये घातलं आहे. आता उलटण्याने हे पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या तरी काही हरकत नाही, फक्त हे पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्या. तर इथे तयार पीठ उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता गॅस बंद आहे. त्यानंतर हे पीठ असंच कढईमध्ये एक 10 मिनटं ठेवून द्यायचं. 10 मिनटानंतर हे पीठ आपण मळून घेणार आहोत, पण हे पीठ हाताने मळून घेताना हाताला चटका बसेल, त्यामुळे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच पीठ मळून घ्यायचं. तर इथे एक 10 मिनटं ही उकड मी थंड म्हणजे कोमट करून घेतली आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायची नाही. आता ही तयार केलेली उकड आपण परातीमध्ये काढून घेऊयात. तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे.
आता ही उकड आपण मळून घेऊयात. तर हाताला सोसेल अशी थोडी थोडी उकड हातामध्ये घ्यायची आणि मळून घ्यायची. यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी न वापरता ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. उकड जर जास्तच कोरडी वाटत असेल तर 1-2 चमचे फक्त कोमट पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. पण आपण जे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण घेतलं त्यामुळे शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करावा लागत नाही. पाणी न घालतासुद्धा ही उकड छान मळून तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता एक थेंबही पाण्याचा वापर न करता इथे ही उकड मी मळून घेतली आहे. उकड अगदी मऊसूद लोण्यासारखी व्हावी असं काही नाही आहे. फक्त सर्व उकड एकत्र करायची आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. कारण जर ही उकड म्हणजे पीठ जास्त सैलसर असेल तर चकली तळताना तेल जास्त शोषते आणि तळल्यानंतर लगेचच थोड्याच वेळात ती मऊ पडते. त्यानंतर आता आपण साचा तयार करून घेऊयात. तर जो सोऱ्या आहे त्यामध्ये चकलीची चकती लावताना जो खरबडीत भाग आहे तो बाहेरच्या बाजूला करायचा आणि जो गुळगुळीत भाग आहे तो आतल्या बाजूला करायचा. म्हणजे चकली पाडली की ती छान काटेदार पडते. तर इथे मी चकलीची चकती सेट करून घेतली आहे. आता हा चकलीचा साचा आहे त्याला आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात. म्हणजे चकलीचं पीठ एकसारखं खाली सरकतं आणि चकली पाडताना ती तुटत नाही, छान एकसारखी पडते. तर इथे साच्याला मी तेलाने ग्रीस करून घेतले. त्यानंतर इथे मी एक ताट घेतले. आता या ठिकाणी जे पीठ मळून घेतले त्यातलं थोडंसं पीठ ताटामध्ये घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं हाताने जोर देऊन अशा पद्धतीने मळून घ्यायचं. चकली बनवण्यापूर्वी पीठ 2 ते 3 मिनटं छान असं मळून घेतलं की चकलीची तार एकसारखी पडते, चकली तुटत नाही आणि छान काटेदार तयार होते. तर इथे 2 ते 3 मिनटं हे पीठ जोर देऊन मी छान असं मळून घेतलं. त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठाचा आपण एक रोल तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने रोल तयार करून घेतला की पीठ अगदी सहज साच्यामध्ये भरता येतं. तर आता हे तयार करून घेतलेल्या पिठाचा रोल आपण साच्यामध्ये भरून घेऊयात. जितका रोल बसेल तितका भरून घ्यायचा. वरती राहिलेलं पीठ तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथे तयार केलेला रोल मी साच्यामध्ये भरला आहे. आता आपण साचा बंद करून घेऊयात. तर इथे हा साचा मी बंद करून घेतला आहे. आता आपण चकली बनवून घेऊयात. तर इथे मी चकल्या पाडून घेण्यासाठी कटिंग बोर्ड घेतला आहे. तुम्ही या चकल्या पोळपाटावरती पाडू शकता किंवा एखाद्या ताटावरती किंवा बटर पेपरवरती सुद्धा पाडू शकता. आता आपण या ठिकाणी चकल्या पाडून घेऊयात. तर चकली पाडताना कटिंग बोर्डपासून साचा थोडासा लांब धरायचा आहे. चकली पाडायला सुरुवात केली की आतलं जे टोक आहे ते थोडंसं आतल्या बाजूनी दुमडून घ्यायचं आणि आता साचा गोल फिरवत तुम्हाला जेवढी मोठी चकली बनवून घ्यायची आहे तेवढी मोठी चकली तुम्ही बनवून म्हणजे पाडून घेऊ शकता. मी या ठिकाणी चकलीचे 3 ते 4 राऊंड करून घेणार आहे. एवढीच मोठी चकली या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. चकली बनवून झाली की जे शेवटचं टोक आहे ते सुद्धा जोडून घ्यायचं म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर सुटणार नाही. आता याच पद्धतीने दुसरी चकलीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते. चकली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान काटेदार तयार होतीये आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे कटिंग बोर्डवरती मी 4 चकल्या बनवून घेतल्या आहेत. चकली तुम्ही पाहू शकता काटे किती सुंदर आलेत आणि ही चकली मी 4 वेढे देऊन बनवली आहे. तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा लहान आकाराची किंवा मोठ्या आकाराची सुद्धा बनवू शकता. आणि साच्यामध्ये मी जे पीठ भरून घेतलं होतं तेवढ्या पिठामध्ये इथे 6 चकल्या तयार झाल्या आहेत. आता राहिलेल्या चकल्या बनवताना सुद्धा याच पद्धतीने पीठ 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं, साच्यामध्ये भरून चकल्या पाडून घ्यायच्या आणि आता या चकल्या आपण तळून घेऊयात. तर चकल्या तळून घेण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. चकली तळण्यासाठी तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं. जर तेल जास्त कडकडीत गरम असेल तर चकली टाकल्यानंतर वरून लगेच रंग बदलतो आणि आतून चकली तशीच कच्ची राहते आणि नंतर मऊ पडते. त्याचप्रमाणे तेल जर कोमट असेल तर चकली तेल शोषून घेते आणि जास्त तेलकट होते. तर इथे मध्यम टेम्परेचरवरती तेल मी गरम करून घेतले. चकली तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि कढईमध्ये एका वेळी कमीत कमी जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्याच सोडायच्या आणि तळून घ्यायच्या. एका वेळी जर जास्त चकल्या तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकली तेलकट होते, जास्त तेल शोषलं जातं चकलीमध्ये. चकली तेलामध्ये सोडली की 1 मिनिटभर तरी ती चमच्याने हलवायची नाही. 1 मिनिटानंतर चकली अशा पद्धतीने चमच्याने पलटी करून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आता ही चकली हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत अशाच पद्धतीने अलटी-पलटी करून तळून घ्यायची. माझ्याजवळ असणारी कढई मोठी आहे त्यामुळे मी एका वेळी 5 चकल्या तळून घेते आहे.
तुमच्याजवळ असणारी जर कढई लहान असेल तर तुम्ही एका वेळी फक्त 2 ते 3च चकल्या तळून घ्या, जास्त चकल्या तेलामध्ये सोडू नका. तर इथे चकली अलटीपलटी करत हलकासा रंग सोनेरी होईपर्यंत मी तळून घेतली आहे. आता चकली परफेक्ट तळली गेली आहे हे कसं ओळखायचं? चकली परफेक्ट तळली गेली की तेलावरती जे बुडबुडे येतात ते पूर्णपणे बंद होतात. तर इथे चकली एकदम परफेक्ट तळली गेली आहे. आता ही चकली मी तेलामधून काढून घेते आणि राहिलेल्या चकल्यासुद्धा याच पद्धतीने बनवून तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर इथे आणखी एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही चकलीचा एक घाणा तळून घ्याल, म्हणजे एका वेळी जेव्हा तुम्ही 2, 3, 5 अशा चकल्या तळून घ्याल, चकली तळल्यानंतर जेव्हा तुम्ही ती तेलामधून काढून घ्याल, त्यानंतर पुन्हा हे तेल मध्यम आचेवरती 1 मिनिटभर गरम करून घ्या आणि त्यानंतरच चकलीचा दुसरा घाणा तेलामध्ये सोडा. चकली तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे पहिला घाणा चकलीचा तळून काढला, लगेच दुसरी चकली तुम्ही तेलामध्ये सोडली की तेलाचं टेम्परेचर कमी असल्यामुळे चकली तेलकट होऊ शकते, चकलीमध्ये जास्त तेल शोषलं जाऊ शकतं. त्यामुळे चकली तळून घेतली की पुन्हा मध्यम आचेवरती 1 ते 2 मिनटं हे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरा चकलीचा घाणा तेलामध्ये सोडायचा आणि मध्यम आचेवरतीच ही चकली अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. चकली अलटीपलटी करताना शक्यतो अशा पद्धतीने चमच्यानेच करा, म्हणजे चकली तुटणार नाही. तर इथे चमच्याने अलटीपलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही चकलीसुद्धा मी तळून घेतली आहे. चकली हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच तळून घ्यायची, कारण तेलामधून काढल्यानंतरसुद्धा चकलीची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे तेलामधून काढल्यानंतरसुद्धा चकलीचा रंग हलकासा आणखी बदलतो. तर आता या चकल्यासुद्धा मी काढून घेते. या चकल्या तळून होईपर्यंत दुसऱ्या चकल्या मी पाडून घेतल्या आहेत. आता या चकल्या मी तेलामधून काढल्या की हे तेल मध्यम आचेवरती 1 ते 2 मिनटं मी गरम करून घेणार आहे. त्यानंतर राहिलेल्या चकल्या तेलामध्ये सोडणार आणि याच पद्धतीने अलटीपलटी करून तळून घेणार. तर इथे सर्व चकल्या आपल्या बनून तयार झाल्या आहेत. तुम्ही चकल्या पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. चकल्यांना काटेसुद्धा पाहू शकता किती मस्त आलेत. चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत. मी तुम्हाला चकली हातावरती चोळून दाखवते. आणि आपण या ठिकाणी जे साहित्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये 25 ते 30 चकल्या बनून सहज तयार होतात आणि आहे अशा संपेपर्यंत किंवा 1 ते 1.5 महिना हवाबंद डब्यामध्ये कुरकुरीत राहतात. तर इथे मी चकली तुम्हाला तोडून दाखवते. चकलीचा तुम्ही आवाज ऐकू शकता. एकदम छान कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली आहे. आतून पोकळ आहे, वरून छान काटेसुद्धा तयार झाले आहेत. तर या दिवाळीला थेंबरही तेलाचं मोहन न घालता किंवा भाजणी तयार न करता ही पोह्याची चकली नक्की बनवून पहा. एकदम सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकणारेसुद्धा सहज बनवू शकतील आणि अगदी भाजणीची चकली लागते ना, तशीच चव या चकलीची सुद्धा लागते. तर या दिवाळीला नक्की बनवून पहा. आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.